शेतकरी मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आपण घरचं बियाणं सोयाबीनचं ठेवलं असेल तर हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण नक्की बघून जा। मित्रांनो, सोयाबीनचं बियाणं आपण घरचं ठेवलं असेल तर उगवण क्षमता त्या ठिकाणी बघणे गरजेचे आहे की हे बियाणं किती टक्क्यापर्यंत पर्सेंट मध्ये उगतंय, म्हणजे आपल्याला हे बियाणं आपण पेरणीसाठी योग्य आहे की नाही हे बघू शकता। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे पोता आहे तर त्या पोत्यामधील वरल्या थरामधील काही दाणे, मधल्या थरामधील आणि खालच्या थरामधील अशा 3 थरामधील दाणे आपल्याला बाहेर काढायचे आहे। असे 100 दाणे आपल्याला पोत्यामध्ये वल्ल करून त्या पोत्यामध्ये लाईननी ठेवायचे आहे आणि त्याला गुंडाळून सकाळ संध्याकाळ 3 ते 4 दिवस आपल्याला पाण्याचे शिपके त्यामध्ये द्यायचे आहे। आणि त्यामध्ये उगल्याच्या नंतर आपल्याला रिझल्ट किती होतो, आपल्या सोयाबीन जे दाणे आहे त्याची उगवण क्षमता किती टक्क्यापर्यंत होते, म्हणजे ती किती दाणे उगते हे आपल्याला बघायचे आहे। यामध्ये जर 80-90च्या पुढे जर दाणे उगलेले असेल किंवा 80% पुढे जर दाणे उगले तर आपण हे पेरणीसाठी बियाणं ठेवू शकता। तेच जर बियाणं 60, 50, 70 अशा प्रमाणात जर बियाणं उगलं तर आपण शेतकरी मित्रांनो हे बियाणं ठेवू नका, जेणेकरून आपण पेरणी जर केली आणि बियाण्यांची उगवण क्षमता कमी जर झाली तर आपण पेरणीचा खर्चही वाढतो, बियाणंही खराब होतं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण अशा प्रकारे एक टेस्ट करू शकता आणि आपलं बियाण्याची उगवण क्षमता बघू शकता। शेतकरी मित्रांनो, ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा। अशाच शेतीच्या नवनवीन माहितीसाठी आपलं पेज फॉलो करा। धन्यवाद।